शांत राहूया आपण. देवाच्या वचनासाठी आपण आपलं मन, आपलं लक्ष केंद्रित करूया. टाळ व्यवस्थित ठेवा, जांघ खाली ठेवा. हा, झालं. प्रार्थना करू. प्रेमळ पित्या, महान गौरवी जिवंत देव बाप्पा, तुमच्या दयेने, तुमच्या कृपेने आजचा दिवस तुम्हीच आमच्या आयुष्याला लाभू दिलात. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही मर्त्य आहोत, आम्ही अपवित्र आहोत, तरी तुम्ही आमच्यावरती दया केला, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. तुमचं येणं अद्भुतरित्या होत असताना दे बाप्पा, आम्ही आमची तयारी करण्यासाठी, ती तयारी दर्शवण्यासाठी तुम्ही आमच्या संगती राहा. आजच्या वचनातून तुम्ही आम्हाला बोध करा. प्रारंभापासून शेवटपर्यंत आमच्या संगती राहा. जे आले त्यांना आशीर्वादित करा. जे येऊ शकत नाही देवापा, त्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो. जे येऊ शकत नाही त्यांना प्रिय देवापा तुमच्या न्यायाच्या हवाले करून टाकतो. तुम्ही सहाय्य करा. जे आले त्यांना तुमच्या कृपेत चालवा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली पण नाही का. पवित्र शास्त्र बायबल आपण उघडूया. येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन. त्याचं द्वितीय आगमन होत असताना तुला करावयाची तयारी. तू काय तयारी करतो? तुझी तयारी कसं असेल? येशू येत आहे ना. येशू येत असताना तुझी तयारी कशी असेल? तू जागृत आहेस का? ख्रिस्ताचं द्वितीय आगमनासाठी, त्याच्या द्वितीय आगमन, एकदा येऊन गेला ना तो, एकदा येऊन गेला तो, आता परत तो येणार आहे. आता परत तो येणार आहे. येशू येणार. तो केव्हाही येणार, माहित नाही. तो कधी पण येणार, माहित नाही. आज, उद्या, आता, किंबहुना नंतर, आम्हाला माहित नाही. तो येत असताना तुझी तयारी कशी आहे? तो येत असताना तू स्वतःला कसं तयार करतोस? संकट येण्याच्या आधी हवामान खातं मला जागरूक करते. भयंकर पाऊस पडत आहे, अलर्ट राहा, प्रवास करू नका. विशेषतः 4 चाकी गाडीवाले, 4 व्हीलर वाले महामार्गातून प्रवास करू नका. दरडी कोसळत आहेत, पाण्यामध्ये गाड्या जात आहेत. सावधान करते, काळजी घ्या म्हणते. मग येशू ख्रिस्त येत असताना तुझी काळजी काय? तू कशी तयारी करतो? तू वधू आहेस, लक्षात ठेव. तू वधू आहेस, तो वर आहे. तू वधू आहेस, तो वर आहे. तो येत आहे. कशासाठी माहित आहे? तुझ्याकडेच येत आहे.
तुझ्याकडेच येत आहे, तुला घेऊन जाण्यासाठी येत आहे. सदा सर्व काळ वर येतो ना, नवरा येतो ना नवरीला घ्यायला, नवरा येतो ना नवरीला घ्यायला, नवरा येतो ना नवरीला घ्यायला. तू नवरी आहेस, तू मंडळी आहेस, तू चर्च आहेस, तुला घ्यायला तो येणार आहे. मग कसा आहेस तू? तयार आहेस का? शृंगार केलेला आहेस का? तुझी तयारी कशी असेल? संत योहान ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकला होता, तो योहान. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय वचन 28. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय प्रकटीकरणाच्या आधी यहूदा पत्राच्या आधी योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय वचन 28. तर आता मुलांनो, तुम्हाला आणि मला सांगतो मुलांनो, तर आता मुलांनो तुम्ही त्याच्यामध्ये, तर आता मुलांनो त्याच्यामध्ये राहा. सर्वात महत्वाची खबरदारी घेणं म्हणजे तू त्याच्यामध्ये राहणे. तेच सांगते बायबल. तर मुलांनो म्हणजे संडे स्कूलच्या लेकरांना सांगत नाही, तुम्हाला आणि मला सांगतो. तर मुलांनो त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो येणार आहे, तो प्रकट होणार आहे. त्याचं द्वितीय आगमन, पहिल्या आगमनाच्या दिवशी आला ना, कसा आला? लीन झाला, नम्र झाला, दीन झाला, कुमारी मरियेच्या पोटी आला. त्याच्यावरती थुंकले, काहीच बोलला नाही. त्याला बुक्क्यांचा मार दिला, काहीच बोलला नाही. त्याची दाढी उपटण्यात आली, काहीच बोलला नाही. त्याच्या तोंडावरती थुंकले, काहीच बोलला नाही. बुक्क्यांचा मार दिला, काहीच बोलत नाही. वधस्तंभावरती लटकावला, रक्त सांडला, तुमच्या आणि माझी पापे सदेही नेला. हे पहिलं आगमन, पहिलं प्रकट होणे. आता द्वितीय आगमन, तो प्रकट होईल, आपल्याला धैर्य असावे. धैर्य गमावून बसला का बघ, धैर्य गमावून बसला का बघ एकदा. तुला धैर्य पाहिजे, आपल्याला धैर्य असावे. त्याच्या येण्याच्या वेळेस, सेकंड कमिंग, त्याच्या येण्याच्या वेळेस तू शर्मिंदा होऊ नये, लाजेने मान खाली घालू नये. लाजेने माघार घ्यावी, लागू नये. तू माघार घेतो का लाजेने? तू तयारी केला नाही येशूच्या द्वितीय आगमनासाठी. तू दिसायला खूप सुंदर आहेस, तू दिसायला चांगला आहेस, वरून खूप चांगला आहे तू, सगळं काही व्यवस्थित आहे, तू सगळं व्यवस्थित तुझ्या संबंधाने बोलण्यात येते, सगळं तुझ्या संबंधाने पाहण्यात येते. आरशात बघितल्यानंतर तू स्वतःलाच म्हणतो, माझ्यासारखं सौंदर्य कोणच नाही, माझ्यासारखे केस कुणाचेच नाही, माझ्यासारखं नाक कुणाचंच नाही, माझ्यासारखे कपडे कुणाचेच नाहीत, मी खूप उंच आहे, मी खूप चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. एकदा ख्रिस्त प्रकट झाल्यानंतर लक्षात येईल तुझं जीवन कसं आहे. एकदा ख्रिस्त आल्यानंतर प्रकट होईल तुझं जीवन कसं आहे. तू लाजेने माघार घेतो,
का मान उंच करून तो त्याच्याकडे जातो. लाजेने माघार घ्यावी लागू नये. आत्ताच तुम्हाला आणि मला बोध करतो, आत्ताच तुम्हाला आणि मला बोध करतो, आत्ताच तुम्हाला आणि मला बोध करतो. तू तयारी केलीस का? तू तयारी केलीस का? तू सावध आहेस का? का तुझ्याच हट्टासाप्रमाणे तू जीवन जगतो? तुला वाटतं मी खूप चांगले जीवन जगतो. तुला वाटल्यामुळे नाही प्रिय ब्रदर, प्रिय सिस्टर. बायबलला अनुसरून पाहिजे तुमचं आणि माझं जीवन. तुमचं आणि माझं जीवन बायबलला अनुसरून पाहिजे. किती पत्र लिहिला योहानाने? 3 पत्र लिहिला. कोणते कोणते पत्र? 3 पत्र लिहिला योहानाने. पहिले योहानाचे पत्र, दुसरे योहानाचे पत्र, तिसरे आणि 2 खाल्ले का? योहान कृत शुभवर्तमान. किती झाले? किती झाले? किती झाले? 4 का 5? 5 योहानाला झालेले. जाऊया आता प्रकटीकरणाकडे. पहिला अध्याय वचन 7. येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन. पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. आता मी पाहतो असं तू कधीच म्हणू नको. चूप. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. पाहिल म्हणजे भविष्य. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. पहा तो मेघ. मेघ म्हणजे पाणी. मेघ म्हणजे पाणी. पाणी पड रहा है ना, बारिश आ रहा है, त्याला मेघ. पहा तो मेघा सहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले ना पोटामध्ये तेही पाहतील. हा. पृथ्वीवरील सर्व वंश, सुमारे 850 ते 9 कोट माणसे, सर्व वंश त्याच्यामुळे छाती बढून येतील. आम्ही का स्वीकार केला नाही येशूचा? आम्ही का भक्ती केली नाही येशूची? आम्ही का चर्चला आलो नाही येशूच्या? मुंबईवर नाही यायचे पारख साहेब. आम्ही मात्र चर्चला आलो नाही, आम्ही ऐकलो नाही, आम्ही आमच्या घरातच बसलो. ऊर बडवून घेशील. ऊर. ऊर म्हणजे काय? छाती. छाती बडवून घेणं सोपं आहे का? छाती बडवून घेणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? कार्यक्रमामध्ये छाती बडवून घेतो का? नाही नाही. फार मोठं भयंकर संकट तुझ्यावरती येईल. कोणावरती? पृथ्वीवरील सर्व वंश ऊर बडवून येतील. असेच होणार. आमेन. पाच बेटा. असेच होणार. आमेन. असेच होणार. येशूच्या द्वितीय आगमनाच्या दिवशी तू ऊर बडवून घेतो का त्याच्या बरोबर पुराशी टेकला जातो? लक्षात घे. लक्षात घे. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. पाप केल्यानंतर मीडियावाले येते बघा कॅमेरा घेऊन. माहित आहे तुम्हाला? असं करतात त्यांनी तोंड कॅमेऱ्यापासून. का? का? लाज, लज्जा.
कॅमेरेपासून तोंड फिरवतात, लज्जेने तोंड तो कॅमेराला जातच असतो, यांनी मात्र असं असं फिरवतात तोंड. का? लज्जा. त्यानं एका कॅमेरामनलाच तू तुझं तोंड दाखवू शकत नाही. ख्रिस्त आल्यानंतर त्याच्या पुढे तू तोंड दाखवशील का? लक्षात घे, एकदा लक्षात घे. ख्रिस्त आल्यानंतर ही भयंकर परिस्थिती. त्याच्या आधी आत्ताच चर्चला ये, आत्ताच गीत गा प्रभूची. प्रियानो, दुर्दैवाची गोष्ट काय सांगू का तुम्हाला? वॉशरूम खूप लांब आहे रे तुम्हाला जायला, चर्च जवळ आहे. आमची परिस्थिती वॉशरूम जवळ आहे, चर्च लांब आहे. आमची, तुमची अरे येत नाही का? आणखी काय करायला पाहिजे या इंडियन नॅशनल चर्चसाठी? देव बाप सांग मला, सांगा मला. आणखी काय करायला पाहिजे सांगा मला. आणखी काय करायला पाहिजे माझा प्रभू सांगा. त्या दिवशी लोक ऊर बडवून घेतील, छाती बडवून घेतील. पहा तो मेघा सहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला मारले तेही त्याला पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश, तू कोणत्या का वंशाचा असेना, तू कोणत्या का परिवारातला असाना, तुझा परिवार किती का भारी असेना, तू छाती बडवून घेशील, ओक्साबोक्षे रडशील, आम्ही ख्रिस्ताचं का ऐकलं नाही. म्हणून तो उशीर करतो, म्हणून तो उशीर करतो. तुझ्या बाबतीमध्ये तुझं मान लाजेने खाली पडू नये म्हणून तो कुठंतरी तुम्हाला आणखी संधी देतो, मला संधी देतो, लाज वाटू नये म्हणून. हे बंधू प्रिय आहे, काय आमची परिस्थिती? तू दिखावा करतो का? तू 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 फक्त बघायलायस का? दावीद तसंच होता. मिकलला वाटलं नाही माझा नवरा असा आहे. मिकलला वाटलं नाही माझा नवरा असा आहे. तिला काय माहित बिचारीला, माझा नवरा राजा आहे, माझा नवरा मुकुट आहे, राजगादी आहे, राजवस्त्र आहेत, अनेक युद्ध माझ्या नवऱ्याने केलेलं आहे. माझा बाप शाऊल किंग राजा आहे. एवढंच कळते बायकोला, त्याच्या पलीकडचं देवाला कळते, त्याच्या पलीकडचं देवाला कळते. माणसं असंच असतात प्रियांनो, पृथ्वीवरील लोक असंच असतात प्रियांनो. त्यांना काहीच कळत नसते. वरती बघतात, वरून बघतात, न्याहाळतात आणि प्रियांनो निर्णय घेतात. हा चांगला आहे, ही चांगली आहे, हा व्यवस्थित आहे, ती व्यवस्थित आहे, तो व्यवस्थित आहे. पण कोण चांगला आहे ख्रिस्त आल्यानंतर कळणार आहे. ख्रिस्त आल्यानंतर कळेल कोण चांगला आहे. मी कसा आहे प्रभू एक दिवस तपासणार. सिक्रेट, गुप्तरित्या, गुप्तरित्या. ओपन तू चांगला आहेस, ओपनली तू चांगला आहेस, पण गुप्तरित्या, सिक्रेट, सिक्रेट तू कसा आहेस देव बघतो प्रियानो. द्वितीय आगमनाच्या द्वारे देव बघतो. कदाचित या रात्री आला तर माझा प्रभू, कदाचित आत्ता आला तर माझा प्रभू. देव तपासतो, देव तुला तपासतो आणि तुला बघतो. तेसलोनिकेकरास दुसरे पत्र, तेसलोनिकेकरास दुसरे पत्र, पहिला अध्याय वचन 7. तेसलोनिकेकरास दुसरे पत्र, पहिला अध्याय वचन 7 वाच बेटा. पहिला अध्याय वचन 7.
ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात. 2 तेसल म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी हे होईल तो आपल्या सामर्थ्यवान दूतानिशी दूतासह स्वर्गातून प्रकट होईल, अग्निज्वाले सहित प्रगट होईल. त्याचं द्वितीय आगमन तुम्ही वाचलं ना, याला टाकलेलं आहे, INC चर्चला टाकलंय. आजचा विषय काय? विषय आजचा येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन. अभिषेक विचारला रात्री, पप्पा कशाविषयी सांगणार आहे, सांग मला, मी ते सगळं करतो. त्याला सांगून टाकलो, बाबा याच्यावरती मला बोलायचं आहे, तेच तुम्हाला सांगत आहे. परत एकदा ताई, म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी हे होईल तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्निज्वालेसह प्रगट होईल. जे देवाला ओळखत नाही म्हणतात, देव नको म्हणतात, मंडळी नको म्हणतात, आराधना नको म्हणतात, काय सांगतो तो पालक असे म्हणतात, त्यांच्याविषयी असंच वाटते काय लोकांना, राजा काय सांगायचं. म्हणून काल पण म्हटलं, अंकल पाळक साहेब आम्हाला तुम्हाला बघितलं की काय होतंय की त्यांना म्हण, मी काय केलो अंकल, मी राहतो पत्र्याच्या शेड मध्ये, 10-11 हजार पगार आहे, मी काय केलो अंकल, माझ्या पाठीमाग बसले ते, मी गाडी चालवालो, प्रार्थनेला जायचंय, जोसेफच्या घरी प्रार्थनेला जायचंय, मी काय केलो अंकल. तुम्हाला लय घाबरता तो, मी काय केलो अंकल. एकदा समोरासमोर बसवा, एकदा समोरासमोर बसवा. कुठं होतो ताई, तिथून वाचा. जे देवाला ओळखत नाहीत, आपल्या प्रभू येशूची सुवार्ता नको म्हणतात, त्यांचा तो सूड उगवेल. एकदा तू मारला ना त्याला, तू त्याच्यावरती थुंकला ना, तू त्याला बुक्क्यांचा मार दिला ना, तू त्याची दाढी उपटली ना, तू त्याचे वस्त्र वाटून घेतलं ना, तू त्याच्या हातामध्ये खिळे ठोकला ना, आता त्याची बारी, तो आता तुझा सूड उगवेल, तो आता तुझा सूड उगवेल. आपल्या पवित्र जनाच्या ठाई गौरव मिळावे म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्य पात्र म्हणून व्हावे. तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तो येईल, तो येणार आहे, तो येणार आहे, वो आने वाला है. जाग जरा दुल्हन, दूल्हा यीशु आ रहा है. पापों की नींद में ना सोना, दुनिया की भीड़ में ना खोना. जाग जरा दुल्हन, दूल्हा आ रहा है, येशू येत आहे, येशू अग्नि ज्वाले सहित येणार आहे, पवित्र देवदूता सहित येणार आहे. तो लज्जेने मान खाली घालतो का, मान उंच करून उभा राहतो. हे सर्वस्वी तुझ्या आणि माझ्या हातात आहे. आमचं जीवन कसं आहे, माझं जीवन कसं आहे. 1 योहान 2 अध्याय वचन 28. 1 योहान 2 अध्याय वचन 28. परत एकदा वचन 29 वाच बेटा. तो न्याय संपन्न आहे, हे जर तुम्हास माहित आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे. तुझं चालणं, तुझं वर्तन, तू नीतीने चालतो का हे देव तपासतो. गुप्तरित्या तू कसा आहेस देवाला सगळं माहित आहे. भक्त मोशे प्रार्थना करतो, स्तोत्र संहिता अध्याय 90. भक्त मोशेची प्रार्थना दावीद लिहितो. स्तोत्र संहिता अध्याय 90
स्तोत्र संहिता अध्याय 90. भक्त मोशे प्रार्थना करतो. भक्त मोशे प्रार्थना करतो. किंग डेव्हिड लिहितो. हे प्रभू, तू पिढ्या आम्हाला निवासस्थान आहे. वचन 8. तू आमचे अपराध तू आमचे अपराध, तू आमचे अपराध, आमचे 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 म्हणजे सगळ्यांचे. एकेरी भाषा नाही या ठिकाणी. तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले आहेत. आमची गुप्त सिक्रेट 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 कोणाला कळता कामा नये. किंग डेव्हिड खूप चांगला होता राजा म्हणून. ज्या वेळेस नातान संदेश त्याला पाठवला ना घरी, गडबडून गेला, गोंधळून गेला. तो तूच आहेस म्हटला. कोण? नातान. तेच सांगतो या ठिकाणी. मोशे तेच प्रार्थना करतो. तू आमचे अपराध म्हणजे मोशे पण मिक्स आहे. तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले आहेत. आमची गुप्त पातके आपल्या मुख प्रकाशात ठेवली आहेत. गुप्त पातके त्याच्या मुख प्रकाशात. त्याचं मुख प्रकाश आहे. एक 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 त्याच्या मुखावरती आमची गुप्त पातके दिसतील. तेव्हा बघ तो कसा आहे. तेव्हा बघ तो कसा आहे. तू गुप्त पातके आमच्या मुखात. येशू येणार तेव्हा हे सगळं काही दाखवणार. येशू आल्यानंतर दाखवणार. आता दाखवता येत नाही. आता सांगता येत नाही. तोंडाला माईक लावला आम्ही चालू करतो. साक्ष द्यायला मी चालू करतो. पण एक साक्ष देव देणार आहे एका दिवशी. सर्वांदेखत पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्या पुढे उभे राहणार आणि त्याच्या पुढे तुझी साक्ष तो सांगणार. तुझी साक्ष तेव्हा कळते. माझी साक्ष तेव्हा कळते. त्यावेळेला संपूर्ण विश्व पाहणार. भयंकर आहे प्रेम. हे साधन आहे. ही साधी बाब नव्हे. ही साधी बाब नव्हे. सहज नव्हे. हलक्यात घेणं अजिबात नव्हे. हे हलकीशी गोष्ट नव्हे. ही साधी सुधी गोष्ट नव्हे. येशूचं द्वितीय आगमन होत असताना त्याच्या नवरीला तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तू कसा आहेस लक्ष दे. दावीद खूप चांगला होता ना. आता सांगितलं. नातान आल्यानंतर सांगितलं. सगळं सांगतो. देवाचा सेवक सगळं सांगतो. तोच सेवक जो देवाचा सेवक आहे ते सगळं व्यवस्थित सांगतो. तोच सेवक. जो सांगत नाही तो सेवक नव्हे. मी जे आज्ञापीन ते बोल म्हणतो देव. कोणाला? मी जे आज्ञापीन ते बोल. यशाला तेच म्हणतो. इरमाला तेच म्हणतो. बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या आधी येशू ख्रिस्ताच्या आधीला तेच सांगतो. नातान तेच सांगतो. मी जे आज्ञापीन ते तू बोल. दाविदाला वाटलं हे कळणार नाही. दाविदाला वाटलं हे गुप्त आहे. दाविदाला वाटलं प्रजा माझ्या बाबतीमध्ये माझी वाहवा करते, माझी प्रशंसा करते. आमच्यासारखा राजा कोण नाही. आमच्यासारखा पाळक कोण नाही. आमच्यासारखा गायक कोण नाही. रडत रडत लिहितो प्रियांनो एक स्तोत्र. रडत रडत लिहितो एक स्तोत्र. स्तोत्र संहिता 51 अध्याय वचन 7. रडत रडत लिहितो स्तोत्र. रडत रडत लिहितो स्तोत्र. स्तोत्र संहिता 51 अध्याय वचन 7. हा. येजोबाने माझा पाप मल काढ. म्हणजे मी निर्मळ होईल. मी निर्मळ होईल. मला धू म्हणजे मी बर्फावरून. देव तुला निर्मळ करणार आहे. म्हणजे मी निर्मळ होईल. येजोबाने माझा पाप मल काढ म्हणजे मी निर्मळ होईल. हा. मला धू म्हणजे मी बर्फावरून शुभ्र होईल. मी बर्फाहून. वचन 6 पहा. अंतर्यामाची सत्यता
तुला आवडते. तो बाहेरून बघत नाही प्रभू आम्हाला. मी कोट घातलंय, मी सूट घातलंय, मी बूट घातलंय, मी कशा प्रकारचं आहे ते तू बघत नाही प्रभू. तू मात्र मला अंतर्यामाने बघतो, अंतर्यामाची. म्हणून दावीद म्हणतो, दाविदाची वस्त्रे किती चांगली, दाविदाचं मुकुट किती चांगला, दाविदाचं सिंहासन किती चांगलं. त्याला वाटलं मी खूप चांगलं आहे, प्रजेला वाटलं ते खूप चांगलं आहे, परंतु देव अंतर्यामाने बघतो. अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख. तू भीतर कैसा आहे, तू आतून कसा आहेस, तुझं अंतर्मन कसं आहे हे देव बघतो. रडत रडत लिहितो बघा हे स्तोत्र. त्याने बतशेबेशी समागम केल्यानंतर नातान संदेष्टा त्याच्याकडे आला. तेव्हाचे स्तोत्र, तेव्हाचे स्तोत्र. काही स्तोत्रांची पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे. कशासाठी लिहिलंय, कुणासाठी लिहिलंय, का लिहिलंय, कोणत्या बाबतीत लिहिलंय हे स्तोत्र माहित आहे. ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये लिहिलेलं आहे, कंसामध्ये लिहिलेलं आहे, कंसामध्ये लिहिलेलं आहे. दाविदाचे स्तोत्र. त्याने बतशेबेशी समागम केल्यानंतर नातान संदेष्टा त्याच्याकडे आला. तेव्हाचे, तेव्हाच स्तोत्र आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे प्रभू. मी चुकलो, मी वरून चांगला आहे, परंतु माझं अंतःकरण व्यवस्थित नाही प्रभू. येशू जिवंत असताना, येशू जिवंत असताना या भूतलावर, येशू जिवंत असताना या भूतलावर द्वितीय आगमनाविषयी, या सृष्टीमध्ये काय घडणार आहे, आकाशात काय घडणार आहे, हे सगळं काय प्रभू येशू ख्रिस्त 24वा अध्याय 25वा अध्यायामध्ये सांगतो. मत्ते वर्तमानमध्ये 24वा अध्याय 25वा अध्यायामध्ये सांगतो. जागोजागी दुष्काळ होतील, भूमिकंप होतील, आकाशामध्ये चिन्ह आणि उत्पात घडतील, सूर्यप्रकाश देणार नाही, चंद्र रक्तासारखा लाल होईल. हे सगळं काय घडणार आहे. जीसस येत असताना, येशू येत असताना काय घडणार आहे हे येशू, पॅशन वीक म्हणतो ना आपण त्याला, पॅशन वीक, पॅशन वीक. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार काय काय घडलंय सगळं काही तुम्हाला माहिती आहे. त्याला पॅशन वीक म्हटलेलं आहे. शेवटचा वीक, शेवटचा अध्याय. शेवटी शेवटी येशू ख्रिस्त सांगतो 24वा अध्याय मंदिराची धूळदाण, युगाची समाप्ती कशी असेल हे येशू ख्रिस्त सांगतो. मी येत असताना काय काय घडणार आहे हे सगळं काही येशू ख्रिस्त सांगतो. जागोजागी दुष्काळ, जागोजागी भूमिकंप होतील, सर्व काही आकाशामध्ये चिन्ह घडतील. आणि ते सांगत असताना 25वा अध्याय आला. कितवा अध्याय बाळा? 25वा अध्याय आला. 25वा अध्याय सांगत असताना त्या ठिकाणी 3 दृष्टांत आहेत. किती दृष्टांत? 3 दृष्टांत आहेत. कोणते कोणते दृष्टांत? एक 10 कुमारींचा दृष्टांत, एक रुपयाचा दृष्टांत, एक न्यायाचा दृष्टांत. पहिल्या दृष्टांतामध्ये 10 कुमारी आहेत. पहिल्या दृष्टांतांमध्ये 10 कुमारी आहेत. दुसऱ्या दृष्टांतामध्ये एक मालक आहे, तो परदेशी गेला. त्यांना एकाला 5, एकाला 2, एकाला 1000 असे काय दिला? पैसे देऊन गेला. व्यापार करा म्हटला, एकाचे 2 करा म्हटला, कष्ट करा म्हटला, विश्वासू राहा म्हटला. आणि पहिल्या 25वा अध्यायामध्ये 10 कुमारी आहेत. त्या 10 कुमारांपैकी पवित्र शास्त्र बायबल सांगते, पहिलाच आता 25वा अध्यायामध्ये दुसऱ्या वचनामध्ये पहिल्या 5 मूर्ख कुमारींविषयी सांगतो. मूर्खाविषयी कशाला सांगायचं? आधी शाण्यांविषयी सांगायला पाहिजे ना? नो, आधी मूर्खांविषयीच सांगायला पाहिजे. फूल, फुलिश, मूर्ख. सुरुवात मूर्खाविषयीच आहे. आधी मूर्खांविषयी सांगायचं आहे प्रभूला. ते झोप घेतले, त्यांनी तयारी केली नाही, ते आले नाहीत,
वर येत आहे, मध्यरात्र होत आहे, 10 कुमारीच आहेत, दिसायला सुंदर आहेत, त्यांच्या साड्या व्यवस्थित आहेत, त्यांचे वस्त्र व्यवस्थित आहेत, त्यांच्या वेण्या व्यवस्थित आहेत, त्यांनी स्वतःला शृंगारलेलं आहे, त्यांच्या हातामध्ये 10 दिवे आहेत, त्यांनी व्यवस्थितपणे वराची वाट बघत आहेत, लग्नाला जात आहेत, मेजवानीला जात आहेत, सगळ्यांची तयारी आहे. त्यांना झोप लागली, झोपू नका, विश्वासू राहा. आणि तिसरं काय माहित आहे? न्यायाचे दिवस. ते काय दर्शवते? ते काय दर्शवते? एकमेकांवरती उपकार करा, एकमेकांवरती प्रेम करा. कोण भुकेला आहे का त्याला खायला द्या, कोणाला कपडे नाहीत का त्यांना कपडे द्या, कोणी बंदीशाळेमध्ये का त्यांना भेटायला जा, कोणी आजार आहेत का त्यांना भेटायला जा. तुम्ही हे सगळं काय करा? हे सगळं सांगतो येशू ख्रिस्त. 3 दृष्टांत, 3 विविध घटना. 3 दृष्टांत, 3 विविध घटना. झोप घेऊ नका, आळशी बनू नका, मूर्खासारखं राहू नका, मूर्ख वागू नका, शहाण्यासारखे वागा. म्हणून पहिल्या 25व्या अध्यायामध्ये पहिल्यापासून सुरुवात करतो. 1 ते 13 ते सांगतो, 14 ते 30 जे वरदान दिलेत ना, कुणाला 5, कुणाला 2, कुणाला 1, ते 14 ते 30 पर्यंत सांगतो. 31 ते 46 पर्यंत एकमेकांवरती उपकार करा ते सांगतो. तेव्हा तू प्रभूची वधू होशील, तेव्हा तो तुला घेऊन जाण्यासाठी येईल. साधं आहे का स्वर्गाचं राज्य? उगा आहे का? मी एक गाणं गायलो आणि मला मिळाला, मी एक वाद्य वाजवलो मला मिळाला, मी उपवास केलो मला मिळाला? नाही. ते जर साधं असतं तर सगळेच गेले असते. स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे का म्हणतो पेत्र प्रभूला. काय म्हणतो? प्रभूजी स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे का? नाही, भरपूर लोक जाण्यासाठी बघतील, परंतु त्यांच्याने जाणार नाही, त्यांच्याने जाणार नाही. तुझी तयारी आहे का? डेस्टिनेशन त्यांचं एकच आहे, त्याच ठिकाणी त्या 10 जणींना पण जायचं आहे, परंतु त्यात 5 मूर्ख, 5 शहाण्या. तू कोणत्या ग्रुपमध्ये आहेस? तू मूर्ख आहेस का दुसऱ्यांना मूर्खात काढत आहेस? स्वतः मूर्ख असते, दुसऱ्यांना मूर्खात काढत असतात लोक, माहिती आहे तुम्हाला? तू इनसाइड आहेस का आउटसाइड आहेस? बघा इनसाइड किती माणसं आहेत, आउटसाइडला बोला रे काय तर. आउटसाइडला तू भीतर से अच्छा होना चाहिए, अंदर तू चाहिए, बाहर नहीं. अंदर का चाहिए, बाहर का नाही. दुर्दैवाची गोष्ट तू बाहेरच आहेस, तू आतच येत नाही. काय झालंय तुला? कोण काय बोललं का? अटकाव आहे का? प्रतिबंध आहे का? एक दिवस दरवाजा बंद होईल बघ. आता बंद होतोय बघा दरवाजा, वाच बेटा. दहा कुमारीचा दृष्टांत बाळा, 25वा अध्याय 1 पासून. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे असेल. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन लग्नाच्या वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. लग्नाला जायचं आता डॅनियलच्या 14 तारखेला. आज पहिली घोषणा करणार आहे, सगळेजण ऐका. लग्नाला जायचंय. सोनम बघा असाली तयारी खूप जोरात आहे. आमच्या मुलीची तयारी खूप जोरात आहे. हा, क्या बात है, क्या बात. तयारी. हा मग त्या आपल्या दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या, 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले, भांड्यात तेल घेतले. मग वराला विलंब लागला. येशू यायला विलंब आहे पण येणार.
येशू यायला विलंब आहे, पण येणार, पण येणार. निसंकोचपणे तो येणार तुला घेऊन जाण्यासाठी. तुझ्यासाठी स्वर्गाचं राज्य स्थान सोडून तो येणार आहे. मग बराला विलंब लागला, त्या सर्वांना डुलक्या लागल्या, त्या सर्वांना डुलक्या लागल्या. डुलकी, झोपले नाही, डुलकी, बसल्या बसल्या डुलकी लागते बघा, माहित आहे तुम्हाला? हा, झोप लागली. तू झोपू नको, तू डुलकी घेऊ नको, तू मूर्ख राहू नको. वर येणार आहे. आश्चर्याची गोष्ट काय माहित आहे का? तेल नाही म्हणून ते गेले नाहीत असं नाही. तेल महत्वाचं नाही ब्रदर, तुझी तयारी महत्वाचं आहे. तुझी तयारी महत्वाचं आहे. तुझी तयारी नसल्यामुळे तू कुठंतरी निघून गेला, देवाचं स्थान सोडला, कुठंतरी जाऊन बसला, तोपर्यंत वर आला, दरवाजा बंद झाला. वाच बेटा. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. वस्त्र एकच आहे, ड्रेस एकच आहे, 10 पण कुमारीच आहेत. असं नाही की 5 कुमारी आहेत 5 स्त्रिया आहेत, असं नाही. 10 पण कुमारीच आहेत. त्यांना एकाच ठिकाणी जायचंय, ऍड्रेस पण एकच आहे. ए तुम्ही कुठे चालला? आम्ही लग्नाला चाललो. अगं तुम्ही कुठं चालला? आम्ही पण लग्नाला चाललो. ए तुम्ही कुठं चालला? ए आम्ही पण लग्नाला चाललो. ए तुम्ही कुठं चालला? आम्ही पण दिवे घेऊन त्याच ठिकाणी चाललो. आपण सगळे एकाच ग्रुपचे आहोत. परंतु ग्रुप मध्ये प्रॉब्लेम आहे. अरे वा, ग्रुप मध्ये प्रॉब्लेम आहे ब्रदर. दिसायला एकच ग्रुप, दिसायला एकच, क्वायरला एकच वस्त्र असतात ना गाताना, सगळं दिसायला एकच, सगळं एकच. कुठेतरी प्रियांनो प्रॉब्लेम आहे. 5 मूर्ख गणल्या गेल्या, 5 शहाण्या गणल्या गेल्या. काय झालं माहित आहे? काय झालं वचनदा? त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला. यांनी जायला वर यायला, यांनी कुठेतरी जायला वर यायला. तसंच होतंय बघा. हैदराबादला 1 नंबर बिर्याणी मिळते. कुठे? काय तू खाल्ली नाही बाळा? तू मोठी आहे का मी मोठा आहे? तू मोठी आहे का मी मोठा आहे? बाप मोठा असतो का मुलगी मोठी असते? हा, बाप होत आहे, बाप होत आहे. 1 नंबर बिर्याणी मिळते हैदराबादला. गाडी येते हैदराबादला, काही लोक बिर्याणी घेण्यासाठी जातात. 3 मित्र नोकरीसाठी आले होते मुंबईला, पण हुक्की आली बिर्याणी खावं. नोकरी महत्वाचं आहे का बिर्याणी महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? नोकरी. यांना हुक्की आले, हे चल बे बिर्याणी खाऊ म्हटले. 3 उतरले, बिर्याणी आणायला गेलं, तोपर्यंत गाडी घेऊन निघाली. बोक्शी रडू लागले. उद्या इंटरव्ह्यू होता, पोचले नाहीत, मुकले. बिर्याणी महत्वाचं का नोकरी महत्वाची? ते गेले कुठंतरी, इकडे वर आला, दरवाजा बंद झाला. त्याने उत्तर दिले, त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला वचन 11. नंतर त्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. आम्ही वस्त्र नेसलेलं आहे, आम्ही तयारी केली आहे, आम्ही बरोबर त्यांच्या बरोबरच होतो, आमचं पण व्यवस्थित होतं, आम्ही पण सगळे एकत्र होतो. विचारा त्यांना. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला कशी सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. तू बाहेरून कसा आहे देव ओळखत नाही, तू आतमध्ये पाहिजे. बाहेरचेच आहेत, आतले आतच आहेत. तू इनसाइड पाहिजे. जो कोणी इनसाइड असेल तो आतमध्ये जाईल. वस्त्र महत्वाचे नाही, दिवे महत्वाचे नाही, तेल महत्वाचं नाही, तू आतमध्ये पाहिजे. तू आत पाहिजे. हे आत नव्हते. वचन 12. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला कशी सांगतो,
मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणून तुम्ही जागृत राहा. येशूचं द्वितीय आगमन होत असताना तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तू जागृत असायला पाहिजे. तू जागृत असायला पाहिजे. तू घेतला घेशील, तू लग्नामध्ये जाशील, तू कोकऱ्याच्या लग्नामध्ये पदार्पण करशील, तू ख्रिस्ताकडे आकर्षित केला जाईल. तो येणार आहे. येशूचं द्वितीय आगमन ना, तो वरासारखा येणार आहे. किती चांगलं गाणं आहे ना ते. कोणतं गाणं बघा? हा, जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, पापों की नींद में न सोना, दुनिया की भीड़ में न खोना. म्हणजे दुनिया की भीड़ म्हणजे बाहेरचे माणसं, आतले माणसे महत्वाचे देवाला. बाहेरच्या माणसांकडे ते लोक एक दिवस ऊर बडवून घेणार आहे, छाती बडवून घेणार आहेत. आमच्यासाठी दार उघडा, आमच्यासाठी दार उघडा. दार उघडलं का? त्याने उत्तर दिले, वचन 12, त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, हम्म. मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. देव जर म्हटला मी तुम्हाला ओळखत नाही, कशी होईल परिस्थिती आमची? कुणाला सांगणार? वकील लावायचं का? ऍडव्होकेटला सांगायचं का? बघा येशू आम्हाला ओळखत नाही, काहीतरी करा. चालत नाही. वकिली चालत नाही. वकिली चालत नाही. तोच जज आहे, तोच निर्णय. पुढं पुढं तेच आहे, पुढं सगळं काही तेच आहे. एकच अध्याय, 3 दृष्टांत. दुसरा दृष्टांत कोणता? ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. हे बघ, हे तुझ्या हातात आहे, हे चर्च तुझ्या हातात आहे, हे क्वायर तुझ्या हातात आहे, ही भजन मंडळी तुझ्या हातात आहे, हे सगळं काही तुझ्या हातात आहे, तुझ्यावरती सोपवून दिलेले. तुझ्या योग्यतेप्रमाणे, हा तुला 5,000, हा तू इकडे, तुला 5,000, प्रभूजी मी पण आहे, हा ठीक आहे तुला 2,000, प्रभूजी मी पण आहे, चल तुला 1,000. प्रत्येकाला वेगवेगळं दान आहे, प्रत्येकाला वेगवेगळं विविध स्वरूपाचे. हे सगळ्याला एकच नाही ना, प्रत्येकाला वेगवेगळं दान त्याने दिलेलं आहे. त्या वरदानाप्रमाणे तो जीवन जगायला पाहिजे. शेवटी हिशोब घ्यायला तो येणार. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000, एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. तुझी योग्यता त्याला माहित आहे. तेरी औकात उसको पता है. तुझी योग्यता त्याला माहित आहे. तुझी योग्यता त्याला माहित आहे. तो परदेशी गेला, आता गेलेला आहे तो परदेशी. कुठे? स्वर्गाच्या राज्यामध्ये तो गेलेला आहे. तो परत येणार. येशूचं द्वितीय आगमन ना, तो परत येणार. हा, ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला, आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्याने आणखी 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली, तिच्यात आपला धन्याचा पैका लपून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धन्याला त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला, झडते घेऊ लागला. उभारण्यात आलं, त्याच्या पुढे हिशोब घेण्यात आला. हिशोब मात्र एकाचा चुकला प्रियानो. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 म्हणून म्हणाला, महाराज महाराज, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड, महाराज. हा, आपण मला 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा, मी आणखी 5,000 मिळवले. मी आणखी 5,000 मिळवले. मी काम केलो प्रभू, मी कष्ट केलो प्रभू, मी घाम गाळलो प्रभू, मी झोप घेतलो नाही प्रभू, मी विश्वासू राहिलो प्रभू. देवाने तुझ्यावरती जे काम सोपून दिले ते तू विश्वासूपणे करत राहा. ते तू विश्वासूपणे करत राहा. तुला शाबासकी आहे, तुला शाबासकी आहे. हा, वाच बेटा, तिथून वाच. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या विश्वासू दासा,
तू थोडक्या गोष्टीत विश्वासू झाला. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेन. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. हा, तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2000 मिळाले होते तो येऊन म्हणाला, महाराज आपण मला 2000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखी 2000 रुपये मिळवलेत. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास भल्या विश्वासू दासा, शाबास. हा, तू छोट्या गोष्टी बरोबर. मी तुझी पुष्कळावर नेमणूक मी तुझी पुष्कळांवर प्रमोशन, तुला रे, तुला प्रमोशन. मी तुझी पुष्कळां, थोडकं असलं तरी चालेल प्रभूसाठी विश्वासूपणे करा. थोडकं असू दे, झाडू मारायचं असू दे, कपडे धुण्याचं असू दे, साफ करायचं असू दे, हा लाईट लावायचा असू दे, खुर्च्या लावायचा असू दे, काय काय थोडक्या विषय हा विश्वासू राहा. प्रमोशन तुला मिळणार आहे तो आल्यानंतर. हे सगळं कुठं घडणार आहे माहित आहे? पृथ्वीवरील सर्व वंश ज्या ठिकाणी एकत्र येतील तेव्हा हा, त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1000 मिळाले होते तो येऊन म्हणाला, वाचत आहे, महाराज महाराज. त्याला 1000 मिळाले होते. तोही येऊन म्हणाला, मी जाणून होतो की तुम्ही मला माहित आहे प्रभू तुम्ही असंच आहे, तुम्ही असंच आहे, तुमचं उपदेश असंच आहे, तुम्ही आमच्याविषयीच बोलता, आम्हाला सगळं माहित आहे. तुम्ही आमच्यावरती प्रेम करत नाही, तुम्ही आम्हाला बोलत नाही, तुम्ही काय करत नाही, सगळं आम्हाला तुमची माहिती. याला माहिती कुठून मिळाली कोणाला माहित? याला माहिती कुठून मिळाली कोणाला माहित? सगळं सांगतो प्रभूच्या पुढे, सगळं हकीकत सांगतो. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. हे बायबलमध्ये आहे, पहिला अध्याय, मला वाटतं रोमक्रस पत्र 21व्या वचनामध्ये ते सगळं इस्रायल लोकांच्या संबंधाने म्हणतो. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. शहाणे होते पण मूर्ख झाले इस्रायल लोक. हा, जे तू तुम्ही पेरिले नाही ते तुम्ही कापणी करता, जे ते पसरून ठेवले नाही ते गोळा करता. म्हणून मी ब्यालो, तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते, पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले. तुमचं तुम्हालाच घ्या, हे सगळं काय आम्हाला काही नको. तेव्हा त्याच्या धनाने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट आळशी दासा. हा, सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मला व्याजा सकट मिळालं असते. सावकाराकडे ठेवल्यानंतर मिळाले असते मला. आता इथं व्याजाचा प्रश्न आलाय. व्याजाने पैसे घ्यायचं काय, द्यायचं का नाही, किंवा व्याज खायचं का नाही, हे सगळं काही नंतर सांगेल ब्रदर. आता नको, व्याज घ्यायचं का नाही, व्याज खायचं का नाही, नंतर सांगेल. आता इथं व्याजाचा प्रश्न आलाय. आता चेंज होईल विषय, पुढच्या वेळेला सांगेल. व्याज घेणं चुकीचं आहे का, खरं आहे का, किती घ्यायचं, काय घ्यायचं, हे सगळं नंतर सांगेल. हा हा, ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या, ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या मुलाजवळ आहे त्याला दिले जाईल, त्याला भरपूर आहे. ज्या मुलाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले. आणि बाहेर आउट साइडला टाक रे, याला एकदा याला उचल आणि आउट साइड मध्ये टाक. देवाला आउट साइड मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तू इन साइड पाहिजे, आत पाहिजे, तू भीतर पाहिजे. बरोबर आहे का? तू अंदर पाहिजे, तू आत पाहिजे, तू आतून व्यवस्थित पाहिजे, तू चांगला पाहिजे. प्रभू तुला घेऊन जाण्यासाठी न्याय झाले. वचन 31 तारीख संपूया. वचन 31. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व दूतांसहित येईल. हे द्वितीय आगमनाच्या वेळेस सगळं काय, सेकंड कमिंग, सेकंड कमिंग, प्रकट होणे, ख्रिस्त प्रकट होणे, त्याच्या संबंधाने सांगितलेल्या गोष्टी आहेत. हा,
तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजस्थानावर राजस्थानावर बसेल, त्याच्यापुढे सर्व राष्ट्र जमविले जातील. प्रकटीकरणामध्ये, रेव्हलेशन मध्ये तेच सांगतो ना, मत्तई कृष्णवर्तमानामध्ये पण तेच सांगतो ना. बघा कनेक्शन कसं आहे बघा. सर्व राष्ट्र जमविले जातील. आणि ते जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून सेपरेट करील. आता सगळे एकत्र आहेत, नंतर सेपरेट. हा, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे, शेरडांना डावीकडे ठेवी. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या, कारण मी डिफरन्स बघा ब्रदर कसा आहे या ठिकाणी. वेगवेगळं सेपरेट सेपरेट. इकडच्याला म्हणेल, अहो अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. तो आशीर्वादित आहेस का शापित आहेस लक्षात घे. तू ब्लेस्ड आहेस का शापित आहेस लक्षात घे. आशीर्वादित व्हायला पाहिजे, तू ब्लेस्ड व्हायला पाहिजे. पैशाने नव्हे, कार मोटार बंगल्याने नव्हे, कपड्यांनी नव्हे, श्रीमंतीने नव्हे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, त्याच्या आशीर्वादाने तो ब्लेस्ड व्हायला पाहिजे. हा, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, बंका होतो तेव्हा मला काय केले बघा. मी येत असताना या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये दिसून आल्या मला. वरून बघतो तो वरून बघतो. भुकेला होतो तुम्ही मला खायला दिले, मी ताणलेला होतो तुम्ही मला प्यायला पाणी दिले, मी बरका होतो तेव्हा मला गळात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या तेव्हा आता नाही तेव्हा घडलेल्या गोष्टी आता तो काय करतो, ओपन करतो. सगळे एक फाईल उघडली जाते. तू काय केला ते सगळ्यांना दिसते. आज माझी फाईल ओपन केल्यानंतर, आज तुमची फाईल ओपन केल्यानंतर काय दिसते बघा प्रभू समोर. त्याद्वारे तुला उचलून घेण्यात येईल, तुला प्रभू बरोबर नेण्यात येईल. बंदीशाळेत होतो. तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देईल, हा. प्रभूजी आम्ही तुम्हाला तेव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा खावयास दिले? ताणलेला पाहून ताणलेला पण केव्हा प्यावयास दिले? तुम्हाला प्रत्येक पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? राजा त्याला उत्तर दिले, मी तुम्हाला कशी सांगतो, ज्या माझ्या दृष्टीमधून एकाला केले ते मला केले आहे. एक परुषी जेवायला बोलवतो येशूला घरी. एक परुषी येशूला जेवायला बोलवतो घरी. येशू जीसस आज आप मेरे घर को खाना खाने को आए. हे माझ्यासोबत आणखी 12 शिष्य आहेत बघ, सगळ्यांना घेऊन. हीच परिस्थिती होते. सेवकाला बोलायला की दुसऱ्याला घेऊन येतो सेवक. माहित आहे, माझ्याबरोबर संदेश तर असते, कोणतर असते, कोणतर घेऊन जातो. मिळतंय तो खाणे का आपण खाल्लं तर त्यांना आशीर्वाद आहे रे, लक्षात घे. आपण जेवढे खाऊ तेवढे त्यांना आशीर्वाद आहे, म्हणून खायला लागायचं नाही. खायला लागायचं नाही. एक पुरुष येशूला जेवायला बोलवतो, संपवतो बेटा. एक येशूला जेवायला बोलवतो पुरुषी. येशू जेवायला बसतो, जेवण करतो. तेव्हा एक पापी स्त्री येते. पापी स्त्री आल्यानंतर वस्त्र कुटी उघडते, तेलाची बाटली उघडते आणि ते तेल येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर लावते, पायाला लावते. आपल्या बायकांना केस जास्त असतात ना, तुम्हाला केस जास्त आहेत ना, त्या केस तेवढा का परुषी कुरकुर काय चाललंय बघ या दोघांचं. तू जेवायला बोलावलास का कुरकुर करायलास? सगळं काही लोकपुरुष वर्तमानमध्ये आहे बाळा. तू जेवायला बोलावलास का कुरकुर करायलास?
वाईट नजर, आतून काहीतरी वेगळं, आतून काहीतरी वेगळं, आतून काहीतरी. बापरे, ही बाई कोण आहे हे जर जीजसला समजलं असतं तर तिला जवळच केलं नसतं. तुला काय करायचंय ते सगळं काय? जेवायला बोलवणं महत्वाचं नाही, तुझं अंतःकरण, तू आतून किती महत्वाचा आहे हे विशेष. काय म्हणतो येशू माहित आहे? त्याचे विचार ओळखतो येशू. तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या गुप्त गोष्टी येशूला माहीत आहे. जेवायला बोलावलं म्हणून येशू ख्रिस्ताला त्याला वाटलं येशू ख्रिस्त माझी प्रशंसा करेल. नो, तू जेवण तर द्यायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये तुला माफी नाहीये. तू जेवण द्यायलाच पाहिजे, त्याच्याबरोबर तुझा अंतःकरण व्यवस्थित पाहिजे. पौरुषाचा अंतःकरण व्यवस्थित नव्हता, मग कुणाचं अंतःकरण व्यवस्थित होतं? त्या पापी स्त्रीचं. तिची पुष्कळ पापे निघून गेली, पौरुषाची पापे तसंच झाले. जरी जेवण दिला, जेवण महत्वाचं नाही, तू महत्वाचं आहेस. तुझं जीवन किती चांगलं आहे, तुझं अंतःकरण पण तसंच चांगलं पाहिजे. येशू बघतो, येशू त्याला प्रतिफळ देतो. परुषीचं मान लाजेने खाली घातला प्रेम. दूध पुरुषीवर तुम्हाला बघितलेच, त्याच्याला वेळ नाही, पुढच्या वेळेला वाचवला. मी प्रभूसाठी काय करतो त्यापेक्षा मग अंतःकरण कसं आहे हे प्रभू बघतो. न्यायाचा दिवस, 10 कुमारीचा दृष्टांत, रुपयांचा दृष्टांत, 3 दृष्टांत येशू ख्रिस्तात्व दिली आम्हाला संबंधाने आम्हाला सांगते आम्ही कसे आहोत, आम्ही कसं राहायला पाहिजे, आमचं जीवनचरित्र कसं पाहिजे, जेणेकरून आम्ही प्रभूकडे जाऊ. तेच आम्हाला सांगतात. मग तर बायबल खूप श्रेष्ठ आहे. याला वाचा, याला रोज वाचा, याला रोज वाचा. Give us this day our daily bread. रात्री वाचतो का? वाच. दिवसा वाचतो का? वाच. सकाळी वाचतो का? वाच. संध्याकाळी वाचतो का? वाच. चहा पीत वाचतो का? वाच. याला वाच. अद्भुत गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील. तुझी तयारी चांगली. असं करण्यासाठी देव बाप तुम्हाला मला आशीर्वाद देतो. पुढचा भाग पुढच्या वेळेला बघूया. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, आणखी बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, आम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे. जीजस येणार आहे, आम्ही जागरूक राहू, आम्ही तयारी येतो, आम्ही तो वर येणार आहे, आम्ही चांगले होतो म्हणून तयारी करू आणि प्रभूला आपण सांगू. या डोळे बंद करू.